तनिषा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला तांदळापासून बनवलेले एकदम खरपूस आणि चवदार भजी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी 2 बटाटे उकडून घेणार आहे। ते मी बटाटे इथे ठेवलेले ते मी उकडून घेणार आहे आणि तांदूळ 2 तासासाठी भिजवून ठेवणार आहे। त्यासाठी मी हे तांदूळ मी धुवून घेणार आहे। त्याच्यामध्ये घाण असते काही असते तर आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। त्याच्यामध्ये कुठली घाण किंवा काही असलं तर ते निघून जाते। 2 पाण्यानं धुतल्यानंतर एकदम स्वच्छ झालं। आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवणार आहे। हे धुवून मी एकदम स्वच्छ केलेले तांदूळ आहे। हे धुवून ठेवलेलं तांदूळ आहे। हे तांदूळ मी 2 तासासाठी हे झाकून ठेवणार आहे। झाकून ठेवल्यानंतर आपणास नंतर सगळं साहित्य मी आपणास दाखवते। 2 तास भिजवत ठेवलेले तांदूळ मी हे एकदम स्वच्छ पाणी नितरून हे जे घेतलेलं आहे। हे नितरून घेतलेलं पाणी हे बघा तांदूळ किती मस्त फुललेले आहेत। आता हे सगळं साहित्य मी आपल्याला दाखवते। हे 2 उकडून घेतलेले बटाटे आहेत। हे थोड्या हिरव्या मिरच्या आहेत। हे लाल तिखट रंगासाठी घेतलेले, हळद थोडी घेतलेली आहे, ही ओवा जिरा घेतलेला आहे, हे मीठ घेतलेले आहे, ही कोथिंबीर घेतलेली आहे। आता मी हा बटाटा कापून घेणार आहे आणि ह्या तांदळामध्ये टाकणार आहे आणि मिक्सरमधून त्याची मी पेस्ट करून घेणार आहे। पेस्ट करून घेतल्यानंतर आपणास सगळं दाखवते मी। मिक्सरमध्ये हे तांदूळ मी घेत आहे। मिक्सरच्या डब्यामधून मी आता हे बटाटे आणि हे तांदूळ सगळं मस्तपैकी बारीक करून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी ह्या हिरव्या मिरच्या थोड्या घालते म्हणजे एक बरोबर पेस्ट तयार होईल। आता मी हे सगळं झाल्यानंतर आपणास दाखवते। तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये मिरच्या, उकडलेले बटाटे हे सगळं घालून मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी हे चव येण्यासाठी थोडी हळद घालत आहे, थोडंसं लाल तिखट घालत आहे कलरसाठी, मिरची पावडर, हे थोडं जिरा आणि ओवा आहे, हे चव येण्यासाठी मी घालत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ हे चवीनुसार ह्याच्यामध्ये आपण घालायचं। परत हे सगळं झाल्यानंतर आपण ही कोथिंबीर मी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही घालायची। ह्याच्यामुळे तर ह्याला खूप चव येते। आता हे पीठ एकदम मस्तपैकी फेटून घ्यायचं। फेटून घेतल्यानंतर हे पीठ एकदम हलकं होतं। हलकं झाल्यानंतर भजी एकदम छान याची होतात। आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण हाताने पण करू शकतो, चमच्याने बी करू शकतो, कशाने बी करू शकतो। ह्या भजीला कलर पण छान येणार आणि खाण्यास पण एकदम छान लागणार आहेत। म्हणून मी हे भजी माझ्या मुलांना आवडतात म्हणून मी हे आपणास दाखवण्यासाठी शेअर केलेलं आहे। तुम्ही हे व्हिडिओ पहा आणि असं मी जसं बनवलं तसं बनवा, म्हणजे तुम्हालाही खाण्यास वेगळी रेसिपी भेटेल। हे पीठ माझं तयार झालेलं आहे। आता मी ह्याचे आपणास मस्तपैकी भजी करून दाखवत आहे। हे भजी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार आहे। गॅस बारीकच एकदम ठेवायचं, जादा मोठं ठेवायचं नाही। मोठं ठेवलं की मऊ पडते भजी, वरून लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात। ते फुगायला लागलेत मस्तपैकी टमटमीत बघा।
बारीक गॅसवरच ठेवलेलं आहे मी मोठ्या गॅसवर नाही ठेवणार, कारण मोठ्या गॅसवर ठेवल्यावर एकदम वरून काळे पडतात आणि आतमध्ये कच्चे राहतात, कुरकुरीत होत नाही. तेल चांगलं नितरून घ्यायचं, म्हणजे भजी आपले तेल पेत नाहीत. एकदम मस्त क्रिस्पी भजी झाल्यात. मी आता आपणास आवाज ऐकवते. आता अजून एक आपणास घालून दाखवते. हे कसे मस्तपैकी फुगतात बघा. खायला पण एकदम चविष्ट, क्रिस्पी, चवदार, छान लागतात. म्हणून तुम्ही एक वेळ हे नक्की करून बघा. पण ज्यादा मेहनत पण नाही याला. एक वेळ तांदूळ भिजत घातले की आपलं काम होते. हे म्हणजे माझे तांदळाचे भजी तयार झालेले आहेत. हे भजीचं पीठ जर आपणास असं फेटत्या वेळी पातळ असं वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं थोडं पीठ मिसळून घ्या, म्हणजे ते पीठ एकदम घट्ट होईल आणि आपले भजे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील. हे भजे माझे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत. हे भजे तुम्ही एक वेळ करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे व्हिडिओ नवीन बघत जा आणि सबस्क्राईब करून लाईक करा. थँक्यू.